संदीप शेड़के की परिवर्तन रथ यात्रा को लोगों से मिली जबरदस्त प्रतिक्रिया। वन बुल्ढाना मिशन के संयोजक संदीप शेड़के ने चुनाव से पहले ही प्रचार में अच्छी बढ़त बना ली है। जहां इससे पहले हुई बूथ निर्माण बैठक, बूथ समिति सदस्यों की बैठक, श्री राम वंदना यात्रा की जिले के राजनीतिक हलकों में जमकर चर्चा हुई थी। वही 10 फरवरी 2024 से संदीप शेड़के ने परिवर्तन रथ यात्रा के जरिए बड़ा राजनीतिक धमाका किया है। मोताला तालुका के आदिवासी बहुल गांव नालकुंड से संदीप शेड़के परिवर्तन रैली निकाल रहे हैं, जो पूरे बुल्ढाना लोकसभा क्षेत्र को कवर करती है। यह यात्रा लगभग 50 दिनों तक चलेगी और जिले के लगभग सभी गांव में जाने की योजना तैयार की गई है। लोकसभा चुनाव से पहले शुरू की गई उक्त यात्रा को जनता का जबरदस्त समर्थन मिल रहा है। आज मोताला तहसील में यात्रा का चौथा दिन है। ऐसे में ही यात्रा संदीप शेड़के के लिए फायदेमंद साबित हो रही है। आपण वन बुल्ढाना मिशन ही चळवळ जिल्ह्याच्या विकासाची चळवळ म्हणून काम करतो आहे। बुलढाणा लोकसभा परिवर्तन रथ यात्रेला सुरुवात केलेली आहे। मोताळा तालुक्यातील नळकुंड या गावापासून सुरुवात केली, म्हणजे शहर चकाचक करून चालणार नाही, तर गाव खेड्यामध्ये आमचा शेतकरी राहतो, शेतमजूर राहतो, त्याच्यापर्यंत सुद्धा विकास पोहोचला पाहिजे या भावनेतून मी नळकुंडला सुरुवात केली। आज मोताळा तालुक्यामध्ये चौथा दिवस आहे। मोताळा तालुक्यातला प्रवास आज संपतो आहे। गावोगावी जाणं, माझं म्हणणं लोकांसमोर मांडणं की हा जिल्हा एवढा गौरवशाली वारसा असताना आणि क्षमता असताना सुद्धा मागासलेला आहे, तर हा मागासलेपणाचा कलंक पुसण्यासाठी सिंचन, MIDC, आरोग्य, शिक्षण वेगवेगळ्या क्षेत्रात चांगलं काम होऊ शकतं, हा माझा मानस आहे। आणि ही यात्रा 50 दिवस चालणार असून 500 गावांमध्ये आम्ही जाणार आहोत। गेल्या 3 दिवसापासून यात्रेचा आरंभ झालेला आहे, आज चौथा दिवस आहे। काय प्रतिसाद वाटतो आपल्या लोकांचा? जनतेचा प्रचंड प्रतिसाद आहे। जनतेच्या मनामध्ये इथल्या प्रस्थापित नेतृत्वानं या राजकीय पक्षांनी फसवल्याची भावना आहे की ज्यांना आम्ही मतदान करत राहतो ते न विचारता कोणताही पक्षामध्ये जातात, निवडून आल्यानंतर जनतेकडे फिरून पाहत नाहीत। समस्या आणि मोताळा तालुक्यामध्ये प्रचंड समस्या आहेत। सिंचनाचा अभाव आहे। मी 2 दिवसामध्ये सिंदखेड, गुगळी, परडा, वाडी या गावामध्ये गेलो। तिथल्या तरुण मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत, म्हणजे नापिकी असल्यामुळं आत्महत्या केल्या, रोजगार नसल्यामुळं आत्महत्या केल्या। हे जे विषय आहेत तर फक्त राजकारण म्हणून नाही, तर सामाजिक समस्या या विकासाअभावी तयार होत आहेत। तर खाली फार खदखद आहे, जनतेमध्ये रोष आहे। आणि जनतेला तुम्ही ऑब्झर्व केला असेल की मी ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी जनतेचा प्रचंड प्रतिसाद आहे। गणेश पाटील, बुलढाणा।